तर यानंतरची बातमी आहे जळगावमधून। जळगावमध्ये महावितरणाच्या कंत्राटी कामगारांनी राज्यव्यापी आंदोलन केलं। विविध मागण्यांसाठी महावितरण कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं। महावितरणच्या कंत्राटी कामगारांचं राज्यव्यापी आंदोलन आता सुरू आहे। कंत्राटी कामगारांना कामाची शाश्वती देण्यात यावी, तसंच 30% पगार वाढ करावी, या विविध मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांचं महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। मागण्या मान्य झाल्या नाही तर येत्या 5 मार्च पासून कंत्राटी कामगार हे बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत। 42,000 कर्मचारी हे रस्त्यावर उतरणार आहेत। आपल्या प्रमुख मागण्या अशा आहे, महानिर्मिती, महापारेषण, महावितरण कंपनीचे आपले 42,000 कंत्राटी कामगार आहेत, त्यांना 30% पगार वाढ हा पहिला मुद्दा आणि 60 वर्षाची रोजगाराची शाश्वत हमी दुसरा मुद्दा आपण हा प्रशासनाकडे मागितला आहे आणि मंत्री महोदयांकडे मागितला आहे, ऊर्जा मंत्र्यांजवळ। तर आजचा हा 5वा टप्पा आपला 28-29 काम बंद आंदोलनाचा 5वा टप्पा झाला आणि हा जो आपला 5वा टप्पा आहे, आज 2 दिवसामध्ये जर महावितरण प्रशासन आणि ऊर्जा मंत्र्यांनी आपली बैठक लावली नाही संयुक्त कृती समितीची, तर आमचं हे आंदोलन 5 तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू होणार आहे। महावितरणाच्या कंत्राटी कामगारांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलेलं आहे। विविध मागण्यांसाठी महावितरण कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं। महावितरणच्या कंत्राटी कामगारांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलंय। कंत्राटी कामगारांना कामाची शाश्वती देण्यात यावी, तसंच 30% पगार वाढ करावी, अशा विविध मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांनी हे आंदोलन महावितरण कार्यालयाबाहेर केलं होतं। तर मागण्या मान्य झाल्या नाही तर येत्या 5 मार्च पासून कंत्राटी कामगार हे बेमुदत काम बंद आंदोलन देखील करणार आहेत, असा इशारा त्यांनी दिलाय। जवळपास 42,000 कर्मचारी हे रस्त्यावर उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे। महावितरण कंत्राटी कामगारांनी आंदोलन पुकारलं होतं आणि त्यांच्या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यानंतर 42,000 कर्मचारी जवळपास रस्त्यावर उतरणार आहेत आणि काम बंद आंदोलन करणार आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जुगल पाटील हे आपल्याशी फोनद्वारा जोडले गेलेले आहेत। जुगल, महावितरणाच्या कंत्राटी कामगारांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्यांनी इशारा देखील दिला आहे, जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसतील तर ते पुन्हा एकदा काम बंद आंदोलन पुकारणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती। महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे। यामध्ये त्यांच्या मागण्या अशा आहेत की महावितरणच्या कंत्राटी कामगारांना 30% पगार वाढ मिळावी, तसेच प्रशासनाने कंत्राटी कामगारांना कमी करत असून कंत्राटी कामगारांना कामाची शाश्वत हमी देण्यात यावी, तसेच ऊर्जा मंत्री यांनी कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवावे व कामाची शाश्वत हमी देऊन बैठक आयोजित करावी, या विविध मागण्यांसाठी त्यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे। हा आंदोलनाचा 5वा टप्पा आहे। तर या मागण्या मान्य न झाल्यास जवळपास 42,000 कंत्राटी कामगार हे 5 मार्च पासून रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी या कामगारांनी दिला आहे। जी धन्यवाद जुगल, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।